लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। वणीतून निफाड तालुक्यातील कारसूळ येथे जाणाऱ्या दुचाकीला मागून वेगानं आलेल्या तवेरा कारनं धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील 3 जण ठार झालेले आहे। शुक्रवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय। या अपघातात 23 वर्षीय मंगेश रमेश हिलीम, 16 वर्षीय विजय रमेश हिलीम, त्याचबरोबर गौरव तुकाराम पवार हे तिघेही ठार झालेले आहेत। दरम्यान हे तिघेही निफाड तालुक्यातील कारसूळ येथील रहिवासी आहे। हे तिघे युवक दुचाकीवरून वणी येथून कारसूळ या ठिकाणी जात होते। यावेळी भरधाव आलेल्या तवेरा कारनं या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, रस्त्यावरील वाहन चालक, पोलीस घटनास्थळी तातडीनं पोहोचले। तोपर्यंत अपघात करून तवेरा कार चालक फरार झालेला होता। दरम्यान या 3 युवकांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केला। दरम्यान तवेरा कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान आता पोलीस पुढील तपास करत आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, निफाड।